हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर कशा आहात सर्वजण? आयुष्य सर्वजण मस्त आणि मजेत असाल. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. कारण सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज आहे रविवार आहे, अक्षय तृतीय पण आहे. तर 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीय हा मुहूर्त असतो. या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना जेवण वगैरे द्यायचं असतं, त्यांची पूजा अर्चा करायची असते. आणि आजचा दिवस ना, आज अन्नपूर्णेचाही जन्म झालेला आहे. त्यामुळे आपल्या घरातील अन्नधान्याचा, आपल्या किचन ओट्याची, या सगळ्या गोष्टींची पूजा करायची असते आणि गोरगरिबांना अन्नदान करायचं असतं. तर चला म्हणलं, आज सकाळची सुरुवात आपण जरा छानपैकी झाडांना पाणी वगैरे घालून करूया म्हणलं. कारण सकाळी सकाळी झाडं फ्रेश दिसतील ना, तर आपल्याला खूप भारी वाटतं. त्यामुळे काय, मग उठले, आंघोळ वगैरे केले, मस्त साडी वगैरे आज नेसलेली आहे मी. आणि लगेच झाडांना पाणी, कारण झाडांना पाणी सकाळी सकाळी जर दिलं तर ती झाडं दिवसभर फ्रेश राहतात. तसंही मला सकाळी रोज पाणी द्यायला जमत नाही, त्यामुळे माझ्या मुलांना मी सांगते की दररोजचं पाणी देत जावा. पण शनिवार आणि रविवार हा असतो माझ्याकडे देवपूजेचा. जे काही झाडांना पाणी वगैरे सगळं करायचं असतो ना, तो शनिवार रविवारचा दिवस असतो. आणि शनिवार रविवारी माझ्याकडे खूप अशी चांगली देवपूजा करायसाठी मला खूप भारी वाटतं. शनिवार रविवार मला खूप आवडतं, कारण त्या दिवशी मला मस्त अशी मनसोक्त देवपूजा करता येते. त्यामुळे तर म्हटलं, पहिल्यांदा सकाळी सकाळी पहिला काय करायचा, दही भाताचा जो नैवेद्य आहे ना, तो दाखवायचा म्हणलं फोटोला. कारण सासऱ्यांचा फोटो आहे, तर म्हणलं चला पटकन त्यांची पूजा वगैरे करून मिस्टरांना लगेच सांगायचं की तुम्ही पूजा वगैरे करा, त्यांना नैवेद्य वगैरे दाखवा, जेणेकरून की परत नंतरनं कधी स्वयंपाक होईल काय माहीत नाही. कारण अजून डाळ वगैरे आणलेली नाही आहे, दुकानातच आहे. कारण लक्षातच नव्हतं. त्यामुळे सासूबाईंनी सकाळी फोन केला की आज पोळ्या वगैरे करा. तर माझं ठरलंच होतं आज पोळ्या करायच्या, पण त्यांनी पण फोन केला. तर म्हणलं चला पटकन आपलं लगेच उठले, आंघोळ वगैरे करून लगेच लागले तयारीला. तर तयारी लागले, सगळं झालं. आणि मग मिस्टरांना पण नैवेद्य दाखवायला दिलं तिथे. त्यांनी दाखवलं आणि त्यांना पण मी थोडेसे पोहे वगैरे करून दिले. आणि नंतर मग काय केलं, मी जे रात्री बदाम काजू जे भिजत ठेवले होते ना, ते जरा थोडंसं म्हणलं त्याचं जरा शेक बनवायचं, म्हणून मग मी शेक बनवला माझ्यासाठी. मुलं आणि मिस्टर कोणीच घेत नाहीत, मी एकटी माझ्यासाठीच बनवते. कारण माझे जरा थोडेसे पाय वगैरे खूप दुखायला लागलेले आहेत आणि जरा ताकद पण खूप कमी झालेली आहे जरा. आणि डॉक्टरांकडे गेलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीरामधील जे कॅल्शियम आहे ते खूप कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याने मला औषध वगैरे दिलेलं आहे आणि इंजेक्शन पण घ्यायला सांगितलेले आहेत. त्यामुळे म्हणलं चला थोडंसं जरा थोडंसं करून बघावं म्हणलं, जेणेकरून आपल्याला थोडं ताकद मिळेल. माझे जे गुडघे आहेत ना, त्याचे ऑपरेशन झाले, त्यामुळे जरा ते कमजोर झालेत. डेली रोजचं ते उठायचं, कामाला जायचं, जरा थोडासाही आराम नाही आहे, काही नाही आहे. आणि खाण्यापिण्याचे जर अजिबात वेळ टायमिंग काहीच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे म्हणलं आता जे काय असेल ना, रात्री झोपताना ना, मी हे रोज सकाळी भिजत ठेवते, रात्री रोज मी झोपताना घेते. सकाळी काही जमत नाही, कारण सकाळचं कसं असतं, मिक्सर वगैरे लावावा लागतो आणि सगळे झोपलेले असतात. त्यामुळे सकाळचं काही मला जमत नाही. मी घ्यायला काही घेऊ शकते, पण सकाळचं नाही जमत. त्यामुळे मग मी रात्रीच घेते. आणि शनिवार आणि रविवार डेली सकाळ संध्याकाळ 2 टाईम ते घेते. तर पूजा वगैरे करायची असल्यामुळे काय केलं, फुलं संपली होती आणि आज कसं आहे, आंब्यांचा मान असतो, आंब्याचा रस पोळी वगैरे करायचा. तर मग मिस्टरांना म्हणलं की आपण चला खाली जाऊन येऊया जरा बाजारातून. तर लगेच पटकन आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि त्यांना मग मी काय केलं, चला म्हणून घेऊन गेले बाजारात. तर येताना मस्त असं कढीपत्ता, आंबे वगैरे घेऊन आले. आंबे तर खूप महाग झालेत, तर 1000 रुपये डझन होते. तर म्हणलं चला आपल्याला काही एवढे लागणार नाही आहेत, आपण थोडेसे स्वस्तमधलेच घेऊया. त्यामुळे तरी पण हे 400 रुपये डझनचे आहेत, तर मी 200 रुपयाचे आणले 6. तर बघा, इथं डाळ वगैरे मी शिजायला टाकून गेले होते आणि 1 किलो मी डाळ टाकली होती. कमी नाही, अर्धा किलो चालत नाही आहे, पाव किलो चालत नाही, डायरेक्टली 1 किलो डाळ लागते. कारण मुलांना कसं आहे, 2-3 दिवस सलग पोळ्या आवडतात. त्यामुळे मी काय करते, कायम 1 किलो डाळ घालते. तर तिथून आले, फुलं वगैरे आणले आणि मस्त अशी देवपूजा केली. आणि माझे मनी प्लॅन्ट पण बघा किती सुंदर आणि मस्त झालेले आहेत. मला खूप आवडले होते. असेच खाली गेले होते मी मटका आणण्यासाठी. म्हणलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि म्हणलं मटक्यातलं पाणी प्यायचं, फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा मटक्यातलं पाणी प्यायचं. त्यामुळे मग गेल्यानंतर मग मला ते मनी प्लॅन्ट दिसले. आणि बघा मस्त अशी देवपूजा झालेली आहे. आणि हा कलश पण मी पुजून ठेवलेला आहे. आज ना अन्नपूर्णेचा जन्म झालेला आहे, अन्नपूर्णा माता आहे ना, त्यांचा आज जन्म झालेला आहे. त्यामुळे आज त्यांची पूजा करायची असते, अन्नधान्याची पूजा करायची असते. त्यामुळे मी तांदळाने कलश भरलेला आहे, त्याच्यावरती आपलं जे नाणं असतं ते पुजलेलं आहे, हळकुंड पुजलेलं आहे. आपल्या घरात जे काही सोनं वगैरे असतं ना, ते पुजायचं असतं. जे काही असेल ते बारीक असो मोठं असो, पण ते पुजायचं देवाऱ्यामध्ये, चांगलं असतं.
तर मस्त अशी देवपूजा वगैरे झाली. देवपूजा झाली, डाळ वगैरे शिजली, डाळीला चरका वगैरे दिला आणि मुलीला म्हणलं की तू पटकन मला हे सगळं बारीक करून दे पुरण, मी तोपर्यंत भजी आणि कुरवड्या करून देते. तर मी देवपूजा करेपर्यंत तिनं भज्याचं पीठ वगैरे मळलं होतं. माझी मोठी मुलगी ना खूप छान भज्याचं पीठ मळते, त्यामुळे मग मी तिला दिलं होतं. तर मी सगळं करेपर्यंत तिनं भज्याचं पीठ वगैरे सगळं मळून ठेवलं. तर मी पटकन आले आणि लगेच मग मी कुरवडी पापडी तळायला लागले. कुरवडी पापडी तळेपर्यंत ना तिने पटकन लगेच जे काय होतं ना जे डाळीचं ते पूर्ण बारीक केलं. आणि भज्याचं पीठ तिने इतकं सुंदर मळलं होतं, मलाही येत नाही. इतके मस्त ते असे छान झाले होते बरं का भजी पण, आणि टेस्टला पण खूप छान झाले होते. मी असेच बाहेर एक दिवशी गेले होते, त्यावेळेला पण तिनं असं स्वतःच केले होते. तेव्हापासून ती म्हणली की मला येतात म्हणली. मी म्हणलं करून तर दाखव म्हणलं, बघू म्हणलं. तर मग तिनं मला दिलेलं आहेत बघा करून, मस्त पीठ मळलेलं आहे त्याचं खूप छान. त्यात पाणी वगैरे किती टाकायचं ते तिला व्यवस्थित समजलेलं आहे, त्यामुळे तिनंच सगळं केलं आहे. आणि नंतरनं लगेच तिनं पुरण मला बारीक करून दिलं. तर बघा तिकडं कढई भरलेली आहे माझ्या पुरणानं, बरोबर 1 किलो डाळी आणि 1 किलो गूळ. मी 1 किलो डाळीला बरोबर 1 किलो गूळ घालते. तर पटपट पोळ्या वगैरे लाटल्या, कारण 12 वाजून गेले होते, नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं आणि मगच आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं. तर पटपट लगेच जेवण वगैरे केलं. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असेल ना तर घरामध्ये इतका पसारा होतो ना, कितीही आवरा तुम्ही तरी शेवटी सगळा स्वयंपाक होईपर्यंत पसारा तो पडतच राहतो. त्यामुळे ना पुरणपोळीचा स्वयंपाक हा इतका असा किचकट वाटतो ना, असं म्हणजे दुसरं काय असेल ना तर पटपट पण माणूस लगेच बनवून रिकामं होतं, पण ह्याला नाही एवढा वेळ लागत. आणि बघा नवीन गव्हाच्या चपात्या पोळ्या आहेत, त्यामुळे खूप छान झालेल्या आहेत. असं म्हणतात की नवीन गहू असतील ना त्यावेळेला ते कडक होतात, पण खूप मस्त झाले. त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकला तर बघा भजी, कुरवड्या, भाजी, कटाची आमटी वगैरे सगळं झाले. आणि ह्या 2 ज्या चपात्या आहेत ना त्या मिस्टरांसाठी केलेल्या आहेत बिना तेलाच्या.